महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज संपूर्ण सभागृहामध्ये म्हणजे व्यासपीठ असेल, माझ्या समोर बसलेले सगळे विद्वान, विविध संघटनेचे नेते कार्यकर्ते, ज्यांना चळवळीबद्दल जाण आहे, काही आस्था वाटते, काहीतरी घडावं चळवळीमध्ये, असे आपण आज सगळेजण आलेलो आहोत, एकत्र झालेलो आहे, संवाद आहे. खरं म्हणजे बेसिकली मी ह्या कार्यक्रमासाठी आलेलो नाही. आज 2 उद्घाटन आहेत. लष्करी भागला आता मला 7 वाजता रमाईंवरती बोलायचं आहे. सावनेरला मी दुपारी सकाळी गेलो, तिथे रमाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. आणि ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करत असताना आमचे मित्र अरुण गाडे, गणवीर ह्यांनी सांगितलं, भीमरावजी दुपारचा वेळ आहे, आपला तो कार्यक्रम 3 वाजता संपतोय, संध्याकाळी 7 वाजता सुरू होतोय, 4 तास काय करायचं. तर आम्ही ठरवलं काही इंटेलेक्च्युअल लोकांशी आपण चर्चा करू आणि समाजाच्या समस्या काय आहेत, या समस्या नागपूरकरांच्या आहेत, त्या महाराष्ट्रातल्या आहेत असं मी समजतो. त्याच्यावरती चर्चा करू. नागपूरकर जास्त शिकलेले आहेत, प्राध्यापक आहेत, चळवळीमध्ये वाहून घेतलेले आहेत, की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन पूर्वीपासून बाबासाहेबांच्या काळापासून बाबासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये पोस्ट बाबासाहेब म्हणेन त्या काळापासून राहिलेलं आहे. मी सांगितलं चला मी बोलण्यासाठी तयार आहे, जाणून घेऊ. तीव्र भावना आहेत मला कळून आलं. जे ढोके सरांनी आज सगळं मांडलं, बोरकरांनी मांडलं, कांबळेंनी मांडलं, राहुलजींनी मांडलं, प्रत्येकाला वाटतंय चळवळ ही पुढे जायला पाहिजे, परंतु मार्ग दुसरे आहेत. ज्या मार्गाने आपण जातोय त्या मार्गामध्ये यश नाही. म्हणून नव्याने काहीतरी विचार आणायला पाहिजे, नव्याने काहीतरी मेथड द्यावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये निराश होऊन चालणार नाही. तर पॉझिटिव्ह थिंकिंग हा नेहमी बौद्ध धम्माचा गाभा राहिलेला. नेगेटिव्ह विचार कधी बुद्धाने मांडलेले नाहीत. आपण पण नेगेटिव्ह नसताना आपण पॉझिटिव्ह विचार करायला गरजेचं आहे. रिपब्लिकन पक्षाचा पूर्वार्थ म्हणजे पूर्वीचा काळ हा गौरवशाली होता. त्याची उदाहरणं दिली मी, ते काय रिपीटेट करत नाही. त्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा त्या मार्गाने जायला पाहिजे. राजकारण हा एक काय समाजाचं मापदंड नाही, हे पण मी सांगतो. बा मोजायला माझे किती खासदार झाले, माझे किती आमदार झाले, नगरसेवक किती झाले हे नाही. तर सर्वांगीण प्रगती समाजाची होते का हे बघणं काळाची गरज आहे असं मी समजतो. बेसिकली मला बोलाल तर मी भारतीय बौद्ध महासभा धम्म घेऊन 2014 पासून मी सुरुवात केली. आणि जेवढी कपॅसिटी आहे, जेवढा आपल्याला जमू शकतो तेवढा देण्याचा मी आज प्रयत्न केला. बौद्ध महासभा आणि बौद्ध धम्म हा काय मी संकुचित या महाराष्ट्रामध्ये ठेवला नाही. तर आज देशभरामध्ये 20 राज्यामध्ये मी जातो बाबा, मोठे मोठे धम्माचे कार्यक्रम करतो आणि एका समाजापुरता मर्यादित ठेवलेला नाही. समता सैनिक दल आहे, काहींनी सांगितलं अनेक गुट आहेत या भारतीय बौद्ध महासभेमध्ये. जाणता आपण, मी सगळ्यांशी संवाद साधला. नागपूरचे BSIचे चंद्रमौली, त्यांच्याशी संवाद साधला, बोललो एकत्र येऊ. आम्ही काही काळ एकत्र होतो, चांगल्यापैकी चाललं होतं. नंतर चंद्रबोधी पुन्हा आमच्यातून निघून गेले. आज एकटे राहिलेले आहेत. संपूर्ण त्यांची ट्रस्टी आज माझ्याबरोबर आहे, रावली आहे, जंजाळे आहेत.
दिल्लीचे लोक आहेत माझ्याबरोबर, त्यांच्याबरोबर एकेकाळी होते. कामं दाखवा लोकांना तर लोक तुमच्याबरोबर येतील. समता सैनिक दलाचा देखील तसाच मी प्रयत्न केला, बाबा समता सैनिक दल एकत्र यावं. आज भारतीय बौद्ध महासभा अंडर समता सैनिक दल चांगल्यापैकी आमच्याकडे संख्या आहे. 22,000 आम्ही आज रजिस्टर आहोत. 27ला 100 वर्ष होत आहेत हे डोळ्यासमोर ठेवून लाखभर समता सैनिक दल ह्या महाराष्ट्रामध्ये उभं करावं असा संकल्प घेऊन चाललेला आहे. बाबा, एखादं एम एन ऑब्जेक्ट ठेवल्याशिवाय तुम्ही ते अचीव करू शकत नाही. काहीतरी गोल पाहिजे. बाबा, हा गोल आहे, त्या गोलवरती मला तिथपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे. असे गोल असणं गरजेचं आहे असं मी समजतो. त्या दृष्टीने आज हे करत आहेत. गाड्याने सांगितलं राजकारणाचे मुद्दे अनेक येणार आहेत. मला सकाळीच कल्पना दिली तेव्हा मी त्यांना सांगितलं खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल बाबा, पण मी संयमी माणूस आहे बाबा, सगळ्यांचं ऐकून घेईन. काही टीका माझ्यावरती केली तरी मी ऐकून घेईन, तसा माझा स्वभाव आहे. म्हणून जो मुद्दा आज काढला, राजगृहाचा मुद्दा काढला, बा आम्ही तिघेही भाऊ एकत्र आहोत. पहिली गोष्ट, बाळासाहेब हे पुण्याला असतात, पण महिन्यातले 15 दिवस ते राजगृहामध्ये असतात, कारण त्यांचं ऑफिसच मुंबई आहे. प्रॅक्टिसच दिल्ली मुंबई हायकोर्टामध्ये करतात, चॅरिटी कमिशनरकडे करतात. अनेक समाजाचे प्रश्न हे मुंबई आहे, पुणे हे कधी होऊ शकत नाही. परंतु त्या काळामध्ये त्यांनी घरं घेतली होती म्हणून आज पुण्याला राहत आहेत. त्यांच्या पत्नी आज तिथे प्रोफेसर होत्या म्हणून ते पुण्याला राहत आहेत, पण संपूर्ण राजगृहामध्ये कारभार चालतो. दुसरी गोष्ट अशी आहे, जो काही वंचितचा मुद्दा आला, डिफेन्स करणं गरजेचं आहे असं भाऊ म्हणून डिफेन्स करत नाही हे पण लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडी का काढली? अनेक त्यांनी प्रयोग केले. भारिप बहुजन काढला, भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणून एक नाव होतं त्यांचं. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भारिप काढला 1980ला. मला जर आठवत असेल, तुम्हाला देखील, तुम्ही जरा ताण द्या, जुने बुजुर्ग आहेत, भारिप काढला पहिल्यांदा, भारतीय रिपब्लिकन. अध्यक्ष कोणाला केलं त्यांनी? दादासाहेब गायकवाडांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड. 1980ला त्यांनी अध्यक्ष केलं. वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे सिद्धार्थ कॉलेज होतं तिथे बैठक झाली आणि त्यांना अध्यक्ष केलं. त्यावेळेला त्यांच्याबरोबरचे अर्जुन डांगळे, नंतर बरेचसे त्यांचे सहकारी त्यावेळेला होते. आज अर्जुन डांगळे, रवी पवार हे नंतरचे आहेत. अशांना घेऊन त्यांनी सुरुवात केली भारिपची. नंतर बहुजन हा शब्द लावला. त्याच्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आले. यश हे मिळत गेलं नाही हे देखील आपण जाणता या सगळ्या पक्षाला. काही थोड्याशा जिल्हा परिषदामध्ये, अकोल्यामध्ये आज 25 वर्ष त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. बाजूच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे 7-8 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि कंट्रोलिंग आहे. बाबा कोणाला बसायचं असेल तर वंचितचा सपोर्ट घ्या आणि करा. मागच्या वेळी अनेक प्रयोग केले, पण प्रयोगामधून काही यश आलं नाही. 2019ला 42 लाख वगैरे मतं मिळाली. त्याच्यानंतर 27 झाली आणि आज काहीतरी 16 वगैरे झालेली आहे. हे सगळं मान्य करतो. का करावं लागलं याचा देखील विचार करायला पाहिजे. रिपब्लिकन नाव, रिपब्लिकन नेते त्यावेळेचे जे चालवणारे होते ते बदनाम झाले होते. विनोदाने असं म्हटलं जायचं मुंबईमध्ये, बाबा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याची जर भेट घ्यायची असेल तर मंत्रालयात ह्या मिनिस्टरच्या दारासमोर जा, तिथं तुमचा नेता भेटेल. अशा गमतीने भेटायचे, कोणावरती टीका वगैरे नाही.
हे सगळं झालं असताना हा रिपब्लिकन हे नाव एवढं बोथट झालं, त्यामुळे त्यांना हा नवीन पक्ष काढता कॅलिबर आहे. सत्तेला धक्के देतात, मग ते सेंट्रल असो अगर स्टेट असो. पुन्हा एक सांगतो, डिफेन्स करण्याचा माझा अधिकार आहे म्हणून मी हे बोलतोय सगळं. काही जणांनी एवढा धोका, म्हणजे वंचित जर आमच्या बरोबर आली तर आम्ही वंचित बरोबर सरकार स्थापन करू, ह्या पोझिशनवरती त्यांनी हा महाराष्ट्रामधले आंबेडकरवाद्यांना आणून ठेवलेला आहे. वंचित आमच्या बरोबर नसेल तर आमचं काय होणार नाही, असं इंडिया आघाडीचे काँग्रेस वगैरे त्या काळामध्ये म्हणत होते. काँग्रेसने आजपर्यंत तुमचं कधी भलं मागितलेलं बघितलेलं नाही, तर तुमचा वापर केला आणि तुम्हाला सोडून देण्यात आलं. म्हणून एकदा मी सभेमध्ये बोललो होतो, या 2024च्या इंडिया आघाडीच्या नंतरच्या सभेमध्ये. भली मोठी सभा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागली होती. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितचे पण काही लोक होते मंचकावरती, आणि तेव्हा सांगितलं, बाबा हा महाराष्ट्रामध्ये विजय झालेला आहे, देशामध्ये जो विजय झालेला आहे इंडिया आघाडीचा, चांगल्या मोठ्या संख्येने लोक निवडून आले. हे का आले? कारण मोदी गव्हर्नमेंटने संविधान हटावचा नारा दिला होता. त्यामुळे लोकांना, आंबेडकरवादी लोकांना कळलं की बाबा खरंच संविधानाच धोक्यात आहे, आपण एकत्र यायला पाहिजे. संविधान वाचलं नाही तर आम्ही काय वाचत नाही, हा महाराष्ट्रामध्ये नाही, हे देशामधलं मी पिक्चर बघितलं होतं. कारण त्या काळामध्ये मी तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये होतो. माला आणि मादगी तिथे दोन मोठे समूह आहे. म्हणजे थोडक्यामध्ये बोलायचं तर मार आणि माग इच्छा प्रकारे जर महाराष्ट्राचा विचार केला तर लाखोच्या संख्येने लोक रोडवरती आले. म्हणून कर्नाटकामध्ये त्यांना सत्ता भेटली. मी बोललो, काँग्रेस जिंकलेली नाही, इंडिया आघाडीचा विजय नाही, तर हा संविधानाचा विजय आहे, आंबेडकरवाद्यांचा विजय आहे की भरभरून त्यांनी मतं दिलेली आहे. काँग्रेसने हे समजू नये की काँग्रेसमुळे आहे, अल्टरनेटिव्ह नसल्यामुळे लोकांनी काँग्रेस बरोबर जाण्याचा प्रयत्न केला. हे देखील सांगितलं, 75 वर्ष जर काँग्रेसने संविधानाचा उदो केला असता, संविधानाचा गौरव केला असता, बाबासाहेबांना मान सन्मान दिला असता, तर ही अशी विचारसरणी 2014ला जी केंद्रामध्ये बसलेली आहे ती बसली नसती. हा देखील काँग्रेसने विचार करायला पाहिजे. समस्या अनेक आहेत. मध्यंतरी दीक्षाभूमीचा जो विद्रोपीकरणाचा प्रयोग झाला, इथे जे कांड झालं, दीक्षाभूमी नाही तर देशामधली जी काही बौद्धांची धरोहर आहे त्याच्यावरती आज कब्जा करण्याचा यांचा प्रयत्न चाललेला आहे. तो एक हाणून पाडणं गरजेचं. आम्ही आज भारतीय बौद्ध महासभा, आमच्या डिपार्टमेंट समता सैनिक दल लेणी संवर्धन म्हणून आहे. आज आम्ही जातो त्याच्या आर्चिओलॉजिकल लेटर लिहितो. ॲट्रॉसिटीच्या केसेस त्या आर्चिओलॉजिकल अधिकाऱ्यांवरती फाईल केलेल्या आहे, कारण ही राष्ट्रीय सुरक्षित आहे, धरोहर आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये जर छेडछाड करत असेल तर डायरेक्टली ॲट्रॉसिटीचं सेक्शन त्याला अप्लिकेबल होतं. ते देखील लोकांमध्ये जागृती यायला पाहिजे की आपण आपल्या धरोहरावरती जाणं गरजेचं आहे. लेण्या असतील, स्मारक असतील, त्याच्यावरती जाऊन आपला हक्क आणि अधिकार सांगणं गरजेचं आहे. कारण सिस्टमॅटिकली ह्या देशामध्ये काम करण्यास सुरू झालेली आहे विरोधकांची. देशामधला जर विचार कराल तर ह्या विचारसरणीला विरोध करणारा आंबेडकरवाद्याशिवाय दुसरा कोण नाही. मग तो महाराष्ट्र असो, देशातला आंध्र प्रदेश, गुजरात असो,
रस्त्यावरती येऊन ह्या विचारसरणीला, मनुवादी विचारसरणीला जर विरोध करणार असेल तो आंबेडकरवादी आहे, हे त्यांनी ओळखलेलं आहे. कोणीतरी आता मुस्लिमांचा विचार केला, मुस्लिम समाज, माझं तरी अंडरस्टँडिंग आज झालेलं आहे, कारण बऱ्याच मुस्लिम लीडर्स मी बोलतो, हा भयभीत झालेला समाज झालाय. एक काळामध्ये तो अग्रेसिव्हली रोडवरती येऊन त्याची लढाई लढत होता, पण मुस्लिम आज रोडवरती यायला तयार नाही. एवढी दहशत ह्या मनुवादी ह्या सरकारने, मग ते महाराष्ट्रातलं असेल केंद्रातलं असेल, त्यांनी केलेली आहे. ऐकत कोण नाही, विरोधाला विरोध कोण करणारा आहे, तर हे आंबेडकरवादी आहेत, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. भले संख्येने कमी असते, परंतु विरोध आहे त्यांचा. नाही सभागृहामध्ये आमचे लीडर्स नाही, आम्ही निवडून येऊ शकत नाही, परंतु रस्त्याच्या लढाईमध्ये आम्ही जोरात आहोत. परभणीचं उदाहरण आहे, जे राजगुरूचा मर्डर झालेला आहे पोलिसांच्या मार्फत. परभणी 2 दिवस जळत होती पुरी, दाखवून दिलं व्यवस्थेला, बा न्याय मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू. तसा प्रकार दीक्षाभूमीवरती झाला नाही, ही देखील माझी खंत आहे. मुंबईवरून आलो, माझं एकदा प्लेन चुकलं काहीतरी 5 जूनला वगैरे, 1 जुलैला, आणि मग 5 जुलैला आलो आणि इथे आंदोलनं केली, प्रेसला मी संबोधित केलं, बोलो याची म्युन्सिपाल्टी चालून देणार नाही, आम्हाला तुमचं सौंदर्यकरण नको आहे. ही आमची पवित्र अशी दीक्षाभूमी आहे, बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली. ही लढाईची तयारी ठेवा. कधी वैचारिक लढाई आपल्या बरोबर आहे, पण मसल पॉवर आपल्याकडे पाहिजे. मसल पॉवरने आपण ह्यांना नमवू शकतो. आपण कमी पडतोय. काही माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं बहुजन नाही येत, बहुजन आपल्याकडे, पण एकट्याने लढाई लढू पण शकत नाही, आपण जिंकू शकत नाही. लढू शकतो पण जिंकू शकत नाही, कारण संख्येने आपण कमी आहोत. इलेक्शनच्या पॅटर्न मध्ये आपण बसत नाही, परंतु प्रयत्न तर आपल्याला करावे लागतील. बहुजनांना घेऊन सांगावं लागेल, बाबा बाबासाहेबांच्या 340-41 मुळे आज तू घडलायस. वैचारिक द्वंद्व आहे. आपण बौद्ध आहोत, ती लोक हिंदुत्व मानताय, परंतु महाराष्ट्र तेवढा पुरोगामी नाही. जरी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महापुरुषांची परंपरा आहे, पण इतर राज्यामध्ये आज बहुजन आपल्याशी कॉन्टॅक्ट करू इच्छित आहे. येणाऱ्या 23 तारखेला मी झाशी येथे आहे, उत्तर प्रदेशचं झाशी, जे मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे. बहुजन लोकांनी बौद्ध सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बनते सुमेध रत्न भारतीय बौद्ध महासभा असं आहे. 50,000 तरी लोक येतील. कोण आहेत ते? मोरिया कुशवा आहेत, ते कुर्मी समाजाचे लोक आहे, यादव आहेत. आज उत्तर प्रदेशमध्ये ही शृंखला असते. बौद्ध महासभेच्या मंचकावरती ते लोक बसतात. जर तिकडे यशस्वी होत असेल तर महाराष्ट्रात का नाही? तर प्रयत्न आपल्याला करावे लागतील. बाबा बहुजन हा शब्द घेऊन तरी प्रयत्न आपल्याला करावे लागतील. आज नाही यश आलं तर 5 वर्षांनी 10 वर्षांनी. अकोल्याच्या जिल्हा परिषदेचं सांगतो, राजकारण करत नाही, परंतु जेव्हा जेव्हा बहुजन आम्ही जिल्हा परिषदेला टाकतो तो मोठ्या संख्येने निवडून येतो.
कारण ते त्याच्या समाजाच्या लोकांना मतदान करतात. मागच्या शेवटच्या कोरोनामध्ये आमच्या त्या देव मॅडम म्हणून होत्या, जिल्हा परिषदेमध्ये सारख्या निवडून यायच्या, पाच एक टर्म कोरोनामध्ये त्या वारल्या. ब्राह्मणवाडीमधून त्या निवडून यायच्या. त्या ब्राह्मणवाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा बोर्ड लावून त्या बसायच्या. परंतु तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा मानसिकतेचा प्रश्न येतो. त्याच वेळा जेव्हा प्रकाश आंबेडकर उभे राहतात तिथून व्होटिंग येत नाही. मग आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण हे आपल्याला शोधावे लागतील. ट्रान्सफर ऑफ व्होट आपल्याला बघावे लागतील. प्रयत्न तर केला ह्या वेळेला देखील. जे असेंब्लीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बौद्ध आणि मुस्लिम कॉम्बिनेशन, आता कोणीतरी सांगितलं 10 उमेदवार हे मुस्लिमांचे पहिल्यांदाच डिक्लेअर केले. मग मुस्लिमांनी आपापल्या ह्याच्यामध्ये जावं आणि प्रचार करावा. कारण आपण पण बघतो आपले मित्र कोण आहेत. 2 मायनॉरिटीज जर एकत्र येत असतील आणि मायनॉरिटीच्या माध्यमातून थोडीफार सत्ता आपल्याला मिळत असतील, हा प्रयोग केला परंतु यशस्वी झाला नाही हे देखील सांगतो. पण निराश नाही. व्होटिंग चांगली मिळाली परंतु ते विजयापुरती नेण्यात आली नाही हे देखील जाणतो. अनेक त्याच्यामध्ये गडबडी झाल्या ईव्हीएमच्या माध्यमामधून. संपूर्ण महाराष्ट्र जाणत आहेत. प्रत्येक आंबेडकरवादी हा जाणतोय की ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार बसलेली आहे. ज्याने नेतृत्व करायला पाहिजे, ज्या रजिस्टर पार्टीने, नॅशनलाइज पार्टीने या महाराष्ट्रामध्ये ते करायला तयार नाहीत हे देखील लक्षात घ्या. जर आज आम्ही आवाज उठवला, आंबेडकरवाद्यांनी, तुम्ही सगळ्यांनी जर आवाज उठवला तर एक मानसिकता होते की आंबेडकरवादी हे व्यवस्थेच्या विरुद्ध नेहमी बोलत असतात. जेव्हा तो राज ठाकरे मुंबईमधून बोलतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जाता कुछ ना कुछ गडबड आहे. आज महत्वाची केस मुंबईच्या हायकोर्टामध्ये चालू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पिटिशन फाईल केलेलं आहे. बाबा, 1 तासामध्ये 72 लाख वाढले कसे, असं त्यांनी हायकोर्टाला विचारलेलं आहे. स्वतःच पिटिशन तयार करतात, स्वतःच जाऊन आर्ग्युमेंट करतात. पण ह्या वेळेस बरं झालं की त्या दोन्ही जजेसना हे पटवण्यात त्याने यशस्वी झाले आणि 2 आठवड्याचा टायमिंग दिलाय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इलेक्शन कमिशनरला आणि स्टेट इलेक्शन कमिशनरला की 2 आठवड्यामध्ये ॲफिडेव्हिट फाईल करा. नाही, दूध का दूध आणि पाणी का पाणी त्यावेळेस होईल एवढं आपल्याला माहिती आहे. पण याच्या पुढे जाऊन आपण विचार करायला पाहिजे. ही केस स्ट्रॉंग कशी होईल. कायद्याचा अभ्यासक आहेत, बरेचसे कायदे तज्ञ आज इथे बसलेले आहेत. अशा वेळी मला तरी वाटतं इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन या सगळ्या राजकीय पक्षाकडून व्हायला पाहिजे. मग काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, जे विरोधीमध्ये होते, इंडिया गठबंधन मध्ये होते. इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन करून ते सँक्शन करून त्यांचा एक मोठा कौन्सिल म्हणजे सुप्रीम कोर्टाचे कौन्सिल आणा ना, बसवा इथे, करा आर्ग्युमेंट. प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर एका वेळेला 4 जण बोलते तेव्हा हायकोर्टावरती, इलेक्शन कमिशनवरती त्याचा दबाव येईल. परंतु असं होताना दिसत नाही हे देखील लक्षात घ्या. कारण क्रेडिट मग प्रकाश आंबेडकरांना जाईल.
हे जर कुठेतरी आपण थांबवले, हे सिस्टीम इलेक्शन कमिशनची जी ईव्हीएमची थांबवली, तर निश्चित रिपब्लिकन पार्टीला, आंबेडकरवाद्यांना, आंबेडकर राजकीय पक्षांना यश उज्ज्वल आहे. कारण प्रश्नावरती लढा देतोय. अनेक प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. 2014 पासून, जेव्हापासून हे केंद्रामध्ये बसलेत, काही राज्यामध्ये ही लोक बसलेले आहेत. अनेक प्रश्न आहेत. कांबळेंनी जो मुद्दा मांडला, मी नेहमी म्हणतो एज्युकेशन वरती कोण बोलत कसं नाही. एज्युकेशन बिल आणि एज्युकेशन ऍक्ट पास झाला ज्या वेळेला पार्लमेंट बंद होता, करोनाचा काळ होता, कोविड प्रेसिडेंट होते, त्यांनी सही करून हा पास पण केला. जे गोळवळकर गुरुजीचं बंच ऑफ थॉट आहे, ते बंच ऑफ थॉटची मला वाटतं अंमलबजावणी आता सुरू केलेली आहे या सरकारने. कारण या एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होणार, कामगाराचा पोरगा कामगार होणार, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर, इंजिनियर वगैरे होणार. ही सिस्टीम आहे, अगदी सिस्टमॅटिकली बंच ऑफ थॉट मध्ये लिहिलेलं आहे की यांना आर्थिक गुलाम करा. आर्थिक गुलाम झाले म्हणजे अर्थव्यवस्था यांची मोडीत काढा, तर हे तुमचे गुलाम बनून राहतील. ते सिस्टीम आज देशामध्ये चालू झाली. म्हणून समाजासमोर खडतर असा पिरियड आपण चाललेला आहे. बाबासाहेबांनी तर बारकावे सगळे सांगितलेले आहेत. नाही हा रथ पुढे क्रांतीचा नेता आला तर नेऊ नका, पण तिथेच ठेवा, माग नका नेऊ. हे बाबासाहेबांचे बोल आहेत. एक बाबासाहेब होते, आज आपण हजारो लाखो त्यांचे वारस आहोत, विचाराचे वारस आहोत, तरी पण पिछाडी होते. नेत्यांच्या मागे जायचं नसेल तर नका जाऊ, तर तुमची तरी एकी ठेवा, समाजाची एकी ठेवा. तेवढी तर ताकद बनवा ह्या नागपूरच्या म्युन्सिपाल्टीमध्ये. एखादा ग्रुप तयार करा बाबा, आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही पुढे या. ढोके सर आहेत बाकी, यांच्यासारखे 5-10 लोक घ्या, एक फोरम तयार करा, दिशा देण्याचं काम करा. कुठल्या नेत्यावरती टीका करण्यापेक्षा जे गेले आता आपल्याला सोडून त्यांना विसरून जा. ज्याने सरळ सरळ हिंदुत्वाची वाट धरलेली आहे त्यांना सोडून द्यायचे, समाजाचे मारेकरी आहे, ही डोक्यामध्ये कल्पना करा. पूर्व इतिहास त्यांनी समाजासाठी काय केलंय छोड दो. आज आपल्या बरोबर कोण आहे त्याचा विचार करा. कारण ही लढाई आजची तुम्ही नाही लढलात तर उद्या येणाऱ्या पिढीला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. तेव्हा तो तुमचा मोठा झालेला, छोटा असलेला मुलगा जेव्हा मोठा होईल, मुलगी मोठी होईल, तेव्हा तो विचारेल, अरे बाबा संविधान जात होतं, सगळं जात होतं, तेव्हा तुम्ही काय करत होतात, हा प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. लढाई अस्तित्वाची आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला क्रांती दिलेली आहे. धार्मिक क्रांतीची आपण घेऊन चाललोय, सामाजिक क्रांती या देशामध्ये घेऊन चाललोय, बहुजन महापुरुषाचे विचार घेऊन चाललेलो. विचार करा बाबा, कोण आपल्या बरोबर आहे, कुठली पार्टी आपल्या बरोबर आहे. इलेक्शन कधी येतील, सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे,
महापालिकेच्या जशा तुमच्या आहेत तशा मुंबई महापालिका आहेत, औरंगाबाद आहे, पुणे आहे, त्याच्याबद्दल बोलायचं ना. एक मॉडेल म्हणून या नागपूरमधून तुम्ही प्रयोग करा, महाराष्ट्राचं मॉडेल, राजकीय मॉडेल. बाबा नेत्यांना बाजूला करतो, आम्ही लोक एकत्र येतो, आम्ही उमेदवार देतो, असं काय उभं करत असाल तर तुमच्यासाठी मी उभा राहतो. एखादी जर राजकीय पक्ष चालायचा झाला तर गैर राजनीती संघटना ह्या तुम्हाला बरोबर असायला पाहिजे. एखादी जर पॉलिटिकल पार्टी चालवायची असेल तर सामाजिक संघटना तुमच्या बरोबर पाहिजे, धार्मिक संघटना बरोबर पाहिजे. एक राजकीय संघटना एवढं कव्हर करूच शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी ह्या सगळ्या संघटना काढलेल्या आहेत, 3 संघटना ज्या काढलेल्या आहेत ते त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी काढलेल्या आहेत. गाड्यांची आहे, सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांना पण बरोबर घ्यावं लागेल. अशा सगळ्या संघटनेला बळ द्यावं लागेल आणि आपल्याला पुढची लढाई लढावी लागेल. मी शुभेच्छा देतो. राजगृह मजबूत आहे, आपल्या विचारावरती आहे, आम्ही कुठे ढळलेलो नाही. अनेक ऑफर येतात, बाबा तुम्हाला खासदार बनवू, हे करू, बा आम्ही कुठेही जात नाही. 2024ला जर प्रकाश आंबेडकरांचं जर काँग्रेसने ऐकलं असतं, 6 सीटा दिल्या असत्या तर काँग्रेस आणि वंचितच्या पण चांगल्यापैकी सीटा आल्या असतात. पण हे कुठलाही पक्ष असून द्या, मग काँग्रेस असेल अगर दुसरे पक्ष असतील, हे तुम्हा आंबेडकरवाद्यांना सरळ सरळ वरती जाऊन देणार नाही, ही नीती ठरलेली आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. सुप्रीम कोर्टामधलं जे जजमेंट आलं त्याच्यावरती मी बराचसा बोललेलो आहे. गाड्यांनी पण मला वाटतं इथे नागपूरमध्ये कार्यक्रम घेतला होता. 7 जजेसचं जजमेंट, रिझर्वेशन इन रिझर्वेशन. ते जजमेंट आलं जे आपल्याला मारक आहे. बघा परत हे 1949 गोलवलकर गुरुजी वगैरे त्याच्याशी कनेक्टेड आहे. एवढंच सांगू इच्छितो, जे सरकार डायरेक्टली काम करू शकत नाही. रिझर्वेशन मोदी सरकार करणार नाही, कारण असंतोष होईल. ते काम ते लोक कोर्टाच्या तोंडामधून, कोर्टाच्या जजमेंट मधून कोर्टाच्या जजमेंट मधून हे काम करतायत. रिझर्वेशन इन रिझर्वेशन आलं, आपण सगळीकडे निषेध झाला. आंध्र प्रदेशमध्ये माला समाजाचा मोठा कार्यक्रम झाला की त्याला 3000 लोक होती. मला बोलण्यासाठी तिथे बोलवण्यात आलं होतं. माला समाजाच्या लोकांनी, माला समाजाचे सगळे आमदार खासदार असे बसले होते, विविध पक्षामधले होते, पण समाजासाठी एकत्र आले होते. 3-3.5 लाख लोक होती. दुसऱ्या दिवशी टीका आली, चंद्रबाबू नायडू ने यांना फाइनेंस केला म्हणून इसके लिए भीमराव आंबेडकर आके मंच पर से बात किया वगैरे असं. रिझर्वेशन इन रिझर्वेशन त्याचा निषेधासाठी ती सभा घेतली. काँग्रेसने तोंड उघडलेलं नाही. राहुल गांधींनी थोडाफार विरोध केला, परंतु हे बिल पहिल्यांदा इम्प्लिमेंटेशन कर्नाटकामध्ये जिथे काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे तिथे करण्यात आलं. हे लक्षात घ्या, काँग्रेसची नीती काय आहे. अरे ज्या काँग्रेसला आम्ही वाचवलं इंडिया आघाडीमध्ये, संविधान खतरे में आहे म्हणून, तीच काँग्रेस आम्हाला रिझर्वेशन इन रिझर्वेशन करते. त्याच्यामध्ये त्यांचा पण भला नाही आणि आमचा पण भला नाही. कुजवण्याचा जो डाव असतो
रिझर्वेशन सीट ते करण्याचा प्रयत्न झाला. म्हणून आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी जास्त वेळ घेत नाही, आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात. गाडीचा आभार मानतील म्हणा, पण मी पण मानतो तुमचे सगळ्यांचे आभार. भावना खूप तीव्र आहे. काहीतरी चांगलं घडावं याच्यासाठी तुम्ही एवढ्या संख्येने एवढा वेळ बसलात, तुमचं अभिनंदन करेन. आणि एका मोठ्या लढाईला सुरू झाला की ज्याचं मॉडेल पुन्हा नागपूरवरून सुरुवात होऊन द्या. इंटेलेक्च्युअलांचा ग्रुप तयार करा, गाड्यानं त्याचं डोकेनं त्याचं अध्यक्षपद बनवा. कारण चांगल्या रिपब्लिकनची संकल्पना त्यांनी मांडली. आम्ही पण रिपब्लिकन वाले आहोत, परंतु व्यवस्थेने वंचित हा शब्दाकडे ते गेलेले आहेत. म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. राजकीय पक्षासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धार्मिक भारतीय बौद्ध महासभेसाठी मातृ संघटना समाजाचा बेस आहे बाबा. ज्या समाजाचा बेस धम्मावरती आधारित असेल त्या संघटनेला, त्या धम्म संघटनेच्या माध्यमामधून इतर संघटनेला जोड मिळेल. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.